हॅलो फ्रेंड्स, आज आपण घरच्या घरी मस्तपैकी मटका आईस्क्रीम करणार आहोत। अगदी आहे त्या साहित्यामध्ये आपण हे मटका आईस्क्रीम करणार आहोत। आपल्याला बाहेरून काहीच आणायची गरज पडणार नाही। जे घरात साहित्य आहे त्यामध्येच हे आईस्क्रीम बनवणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका। तर आपण साहित्य घेतलं आहे 1 लिटर दूध। तर 1 लिटर दूध आपण कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे। कढईमध्ये घेण्याचं कारण म्हणजे दूध आटायला मदत होते आणि दूध खूप छान घट्ट असं तयार होतं। आता यामध्ये आपण 1 वाटीभर साखर घातलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त गोड किंवा कमी गोड अशा पद्धतीने साखर तुम्ही घेऊ शकतात। आता आपण हे दूध उकळायला गॅसवरती ठेवलेलं आहे। आता आपण हे दूध चमच्याने हलवत राहायचं आहे। सतत हलवल्यामुळे काय होईल की दूध उकळायला मदत होईल आणि त्याचबरोबर कढईच्या खाली हे दूध लागणार नाही किंवा जळणार देखील नाही। त्यामुळे हे जवळपास 5 ते 7 मिनिटं हलवत राहायचं आहे। दुधाला उकळी आली की गॅस हा बारीक करायचा आहे आणि 2 मिनिटं त्याला उकळी येऊ द्यायची आहे, म्हणजे दूध आटायला मदत होईल। तुम्ही बघू शकता दूध आपलं छान उकळलेलं आहे। अगदी 5 मिनिटं हे दूध उकळू द्यायचं आहे। आता यामध्ये आपण केसरिया रंग घालणार आहोत। त्याचा थोडासा पिवळसर छटा येते ह्या दुधाला। कलर टाकणे हे पूर्णपणे आपल्या आवडीवरती अवलंबून आहे। तुम्हाला जर आवडत असेल तुम्ही नक्कीच हा कलर टाकू शकतात। आता आपण हे दूध थोडंसं पाण्यामध्ये ठेवूया, म्हणजे त्यामुळे काय होईल की ते पटकन गार होण्यासाठी मदत होईल। परंतु आपल्याला आता गरम गरम दुधामध्ये टाकायचा आहे मावा। मी तुम्हाला म्हटलं होतं ना की मावा स्पेशल आणायची गरज नाहीये। घरात आहे त्या साहित्यामध्येच आपण हे आईस्क्रीम तयार करणार आहोत। तर हा मावा आहे मंदिरातला, जो आम्ही मंदिरात जाण्यासाठी प्रसाद विकत घेतला होता तो हाच मावा आहे। जे माव्याचे पेढे आपण म्हणतो ना तोच हा मावा आहे। म्हणजे पेढे थोडक्यात सांगायचं म्हणजे हा पेढ्याचाच मावा आहे। तर हे पेढे खूप गोड असल्यामुळे कोणी खायलाही तयार नव्हतं, म्हणून मी काय केलं की चला आपण ह्या माव्याचा आपण आईस्क्रीम बनवून बघूया। तर हे जे पेढे आहे ना ते खूप गोड आहेत, त्यामुळेच मी काय केलं की असं बारीक बारीक चिरून घेतलेलं आहे। म्हणजे गरम दुधात टाकल्यावरती यातली साखर देखील पटकन विरघळून जाईल आणि मावा सुद्धा खूप छान विरघळून जाईल, एकजीव होईल दुधामध्ये। व्हॅनिला आईस्क्रीमचा फ्लेवर येण्यासाठी यामध्ये 2-3 थेंब मी व्हॅनिला एसेन्स टाकलेलं आहे। हे सुद्धा तुमच्या आवडीवरती अवलंबून आहे। आता हे पुन्हा मिक्स करायचं आहे दुधामध्ये, त्यामुळे काय हलकी सुगंधही खूप छान येईल, चवीला पण हे आईस्क्रीम खूप छानच लागणार आहे। आता आपण या दुधामध्ये जो मावा आपण चिरून घेतलेला आहे, जो पेढे आपण चिरून घेतलेले आहे, हे आपण दुधामध्ये टाकून घ्यायचं आहे। एकसारखं टाकून घेतल्यानंतर त्याला आपण चमच्याने ढवळत राहायचं आहे, जोपर्यंत आपला मावा विरघळत नाही तोपर्यंत। आणि तसं सुद्धा नाही झालं तर तुम्ही सर्व आपल्या हाताने याच्या गाठी मोडू शकतात। अगदी छान एकजीव करायचं आहे। हाताने गाठी मोडायच्या किंवा पावभाजी स्मॅशर असेल त्याच्याने सुद्धा या गाठी तुम्ही मोडू शकतात। हे काम करण्यासाठी अगदी 5 मिनिट लागतात। अगदी गरम दुधात टाकलं तर ते पटकन विरघळेल। तुम्ही बघू शकता आता मावा चांगला विरघळलेला आहे आणि दूध देखील जरासं घट्ट झालेलं आहे। आता हे तयार झालेलं आहे आईस्क्रीम लावण्यासाठी। त्याआधी हे दूध थंड करणं खूप गरजेचं आहे। आता आपण या आईस्क्रीममध्ये थोडंसं सुकामेवा टाकूया। येथे मी घेतले आहे बदाम। बदाम असे बारीक किसून घ्यायचे हे किंवा खलबत्त्यामध्ये बारीक कुटून घेतले तरी पण चालेल। तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट असतील तुम्ही ते टाकू शकतात आणि आपल्या आईस्क्रीमची चव अधिक वाढवू शकतात। तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता किती छान असे बारीक बारीक कापले तयार झालेले आहेत। अगदी खूपच सुंदर दिसत आहे बघा, त्यामुळे आपली कुल्फी आणि आईस्क्रीम देखील खूप छान होणार आहे। आता आपण हे पूर्णपणे दुधात टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं वाचवून ठेवायचं आहे, कारण की आपल्याला डेकोरेशनसाठी कुल्फीवर आणि आईस्क्रीमवर टाकण्यासाठी पाहिजे आहे, म्हणून मी थोडंसं हे राहू दिलेलं आहे। आता हे चांगलं मिक्स करायचं आहे। दूध देखील खूप थंड झालेलं आहे आता, त्यामुळे आता मी इथे कुल्फी लावत आहे बघा। माझ्याकडे हा साचा आहे कुल्फीचा, बहुतेक याला पॉपस्टिक असे म्हणतात। असो, पण मी यामध्ये मावा कुल्फी बनवणार आहे। आता साचा आपल्या इथे भरून तयार झालेला आहे। यावरती आपण आता झाकणाचे लावून घेणार आहोत। या कुल्फीचे जे स्टिक आहेत ना त्या खूप कलरफुल आणि डिझायनर अशा आहेत, त्यामुळे लहान मुले याच्याकडे खूप अट्रॅक्ट होतात। आता या सर्व स्टिक लावून झालेले आहेत। आता हे आपण पॉपस्टिक आहेत ते आपण फ्रीजरमध्ये ठेवून देऊया। आणि आता आपण करणार आहोत मटका आईस्क्रीम। म्हणजे आपण जे काही मिश्रण तयार केलं आहे दुधाचं माव्याचं, ते आपण मटक्यामध्ये भरून घ्यायचं आहे। हे मटके बाजारामध्ये सहज विकत मिळतात। नाहीतर काय होतं की आपण जेव्हा बऱ्याचदा आईस्क्रीम खातो ना बाजारामध्ये, तर हे मटके फेकायचे नाही, ते घरी आणायचे, स्वच्छ धुवायचे आणि ते सांभाळून ठेवायचे, म्हणजे असं ऐन टाईमवरती आपल्या लहान मुलांसाठी काहीतरी वेगळं करता येतं। आता यावरती आपण एक प्लास्टिकची पिशवी कापून घेतलेली आहे गोल आकारामध्ये आणि त्याला छानपैकी रबर लावून आपण ते मटके पॅक करून घेतलेले आहे, म्हणजे बर्फाचे कण त्यावरती पडणार नाहीत। आता बघा माझ्या मुलाला अजिबात धीर निघत नाही, त्याने लगेच 5 ते 6 तासाने फ्रीज खोलून बघितलेलं आहे, तर त्याचा इथे आईस्क्रीम तयार झालेला आहे। तर चला आपण याचा आस्वाद घेऊया आईस्क्रीम आणि पॉपस्टिकचा। चला तर पॉपस्टिक निघताय की नाही एकदा पहिले बघूया। तर पॉपस्टिक्स प्रथम निघत नाहीत, म्हणून काय करायचं की थोडंसं पाण्यात ठेवायचं आणि त्यानंतर आपण त्यावर थोडंसं पहिल्याने थोडं पाणी ओतायचं, म्हणजे काय होतं की याच्या कडा सहज निघतात। आणि जे मटकाची कुल्फी किंवा मटकाचे आईस्क्रीम केलेलं आहे ते सुद्धा आपण लगेच खायला घेणार आहोत चमच्याने, त्याला काढायची गरज नाहीये।
आता तुम्ही बघू शकता की हे पॉप्स किती सहज निघत आहेत आणि सुंदर पण झालेली आहेत, चविष्ट पण झालेली आहेत। आता एका प्लेटमध्ये मी डेकोरेशन करत आहे। बदामाचे जे आपण काप ठेवले होते ना, ते कापात इथे आपण वापरणार आहोत। प्लेटमध्ये प्रथम बदामाचे काप टाकून घ्यायचे आहेत, त्यावरती पॉपस्टिक सगळ्या सजवून ठेवायचे आहेत आणि त्या स्टिकवर सुद्धा म्हणजे त्या कुल्फीवर सुद्धा आपण हे बदामाचे बारीक बारीक काप टाकणार आहोत। तुम्ही बघू शकता हे डेकोरेशन सुद्धा खूपच छान झालेलं आहे, खाण्याला सुद्धा खूप मजा येणार आहे। तर फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। मटका आईस्क्रीम देखील खूप छान झालेला आहे, तुम्ही बघू शकता। कुठले साहित्य बाहेरून न आणता घरातच असलेल्या साहित्यामध्ये मस्तपैकी आपला मावा आईस्क्रीम आणि मटका आईस्क्रीम किंवा मावा कुल्फी तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब। आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये फीडबॅक द्यायला विसरू नका। तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।